नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरसेवा भरती या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, आपण येणाऱ्या सर्व सरसेवा भरतींसाठी जसं की तलाठी असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, टीईटी असेल, आरोग्य विभाग असेल व येणाऱ्या इतर सरसेवा भरतींसाठी आपण मित्रांनो टिक्कर मराठी सरसेवा भरती या युट्यूब चॅनलवरती रोज मित्रांनो लाईव्ह सिरीज सुरू करत आहोत। काय लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू करत आहोत। तर मित्रांनो, तुम्ही फक्त काय करायचंय, या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व लेक्चरची माहिती भेटेल मित्रांनो। ओके, या वर्षी काही करून आपल्याला 2025 मध्ये काही करून सरकारी नोकरी भेटली पाहिजे, या उद्देशाने मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचंय, आपलं स्वप्न पूर्ण करायचंय। जे आपल्या आई वडिलांचं स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यायची, तर हे लक्षात ठेवायचंय। आणि त्याच्यासाठी मित्रांनो टिक्कर मराठी हा प्लॅटफॉर्म जो आहे तुमच्यासाठी खूप मित्रांनो फायदेशीर ठरणार आहे, कारण याच्यावरती मित्रांनो खूप बेसिक पासून शिकवलं जातं। बऱ्याच मुलांना गणितात इंग्रजीत भीती असते, तर या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर तुम्ही एकदा माझं गणिताचं लेक्चर केलं तर सगळं बेसिक पासून सांगतो, ही माझी गॅरंटी। ओके, तर मित्रांनो बघा, आजचं आपलं हे या पहिल्या लेक्चर मध्ये मित्रांनो येणाऱ्या सर्व एक्झाम साठी अतिसंभाव्य आपण क्वेश्चन घेतोय। ओके, तर वन बाय वन आपण सुरू करूया। बघा, पहिला क्वेश्चन तुम्हाला सिम्प्लिफिकेशन याच्यावरती दिसत असेल। बघा काय दिलेलं आहे, -17 + 6 × -4 + 84 डिवाइड बाय 6। ओके, तर मित्रांनो बघा, सगळ्यात आधी मित्रांनो याच्यात आपल्याला काय सर्व बेसिक माहिती असणं गरजेचं आहे। बेसिक म्हणजे काय मित्रांनो, सगळ्यात आधी हे 4 रूल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। बघा, वन बाय वन आपण मी सर्व बेसिक सांगतो, मग आपण क्वेश्चन कडे जाऊया। ओके, बघा मित्रांनो, बघा बऱ्याच मुलं इथे सुद्धा कन्फ्युज होतात, म्हणजे काय प्लस मायनस, मायनस प्लस, मायनस मायनस, प्लस प्लस। ओके, फॉर एक्झाम्पल 2 5 2 5 2 5 2 5। ओके, बघा मित्रांनो, मित्रांनो आता ह्या दोघांमध्ये काय दिसतंय रे, साइन अपोजिट दिसतंय। काय दिसतंय, अपोजिट दिसतंय, बरोबर आहे। एकदा प्लस दिसतंय, एकदा मायनस दिसतंय, एकदा मायनस दिसतंय, एकदा काय दिसतंय, प्लस दिसतंय। जेव्हा असं साइन मित्रांनो अपोजिट असेल तेव्हा होताना काय होतं मित्रांनो, सबट्रॅक्शन होतं, म्हणजेच काय होतं, वजाबाकी होते। काय होते, वजाबाकी। ओके, आपण लहानपणापासून शिकत आलोय प्लस मायनस, मायनस मायनस, प्लस मायनस, पण मी असं का बोलत नाही, बरेच मुलं हे प्लस मायनस, मायनस मायनस म्हणजे साइन मायनस देतात काही जण। ओके, तर मित्रांनो इथं साइनने मायनस द्यायची, ते जे ऑपरेशन आहे ते वजाबाकी करायची। मायनस म्हणजे काय, वजाबाकी करायचंय, समजलं। म्हणून असं लक्षात ठेवा, जेव्हा साइन अपोजिट असेल तेव्हा करताना काय करायचंय, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी। आणि मित्रांनो साइन सेम असेल, बघा मायनस मायनस सेम आहे, प्लस प्लस सेम आहे, साइन सेम असेल तेव्हा करायचं काय मित्रांनो, ऍडिशन करायची। काय करायची, ऍडिशन। ऍडिशन म्हणजे काय मित्रांनो, बेरीज। ओके, कळालं। साइन सेम आहे, बघा मायनस मायनस सेम आहे, प्लस प्लस सेम आहे, साइन सेम असेल तेव्हा ऍडिशन, बेरीज राहील लक्षात। साइन अपोजिट असेल तेव्हा सबट्रॅक्शन, आणि साइन सेम असेल तेव्हा मित्रांनो ऍडिशन, कळालं। आणि मित्रांनो जे फायनल आन्सर असेल, जे आन्सरचं जे चिन्ह असतं मित्रांनो, जे आन्सरचे जे चिन्ह असते ते मित्रांनो आपण कोणाचं देतो, मोठ्या संख्येचे देतो। कोणाचे देतो, मोठ्या संख्येचे, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला। ओके, म्हणजेच काय रे, बघा आता इथे होताना वजाबाकी, मग मोठ्यातून छोटा वजा करा, 5तून 2 गेले 3, 5तून 2 गेले 3, आणि कायम मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय। या दोघांमध्ये मोठी संख्या 5 आहे, 5चे चिन्ह मायनस आहे म्हणून -3 येईल इथं, 5चे चिन्ह इथं प्लस आहे म्हणून हे +3 येईल, कळालं। जे पण आन्सरचं जे चिन्ह असणार ते कोणाचं देणार आहे, मोठ्या संख्येचं, राहील लक्षात। इथं सेम, 5 आणि 2 किती, 7, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून -7, 5 आणि 2 7, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून हे +7च राहील, कळालं। सगळ्यांना समजलंय, क्लिअर। मग मित्रांनो हे कोणाचे रूल आहे, ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल आहे। कोणाचे, ऍडिशन आणि
सबट्रॅक्शनचे रूल. राहील लक्षात ऍडिशन आणि काय रे सबट्रॅक्शनचे रूल. ओके, कळालंय सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर झालंय? एकदम बेसिक पासून सांगणार आहे मित्रांनो माझ्या लेक्चरमध्ये. मी गॅरंटी देतो तुम्ही मॅथ्सच्या प्रेमात पडणार. ओके, सर्व बेसिक यायला लागेल. बरेच मुलं बघा आधी काय करत होते, -2 + 5 असं आलं तर बरेच मुलं काय करतात 2 + 5 7 लिहून देतात. असं होईल का रे? नाही. 2चं पण साईन बघायचंय. 2चं पण काय बघायचंय? साईन बघायचंय. 2चं साईन काय? मायनस. मग इथं बेरीज होईल का? नाही. साईन अपोजिट आहे म्हणजे सबट्रॅक्शन होईल. काय होईल? सबट्रॅक्शन होईल. राहील लक्षात? कळालं? मग हे कोणाचे रूल झाले मित्रांनो? ऍडिशन सबट्रॅक्शनचे. कोणाचे? ऍडिशन सबट्रॅक्शनचे. क्लिअर झालं इथपर्यंत? लिहून घ्या ह्या गोष्टी. नंतर मित्रांनो जेव्हा काय मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन आणि मी इथंच लिहितो बघा, हे आन्सरचं चिन्ह मी इथं खाली लिहून देतो. जे आन्सरचं चिन्ह आहे मित्रांनो, आन्सर साइन किंवा चिन्ह, ते कोणाचं देतो आपण? मोठ्या संख्येचं. कोणाचं देतो? मोठ्या संख्येचे. इथपर्यंत क्लिअर झालंय सगळ्यांना? ओके, आता इथे मित्रांनो पुढे बघा काय मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे रूल. कोणाचे? मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन रूल. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन रूल. काय मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन रूल मित्रांनो? काय जर एक मायनस मध्ये असेल मित्रांनो, येणार एक संख्या जर मायनस मध्ये असेल तर येणारं आन्सर कायम मायनस मध्ये येतं. कशात येतं? मायनस मध्ये. लक्षात ठेवा, इथे नाही मोठ्या संख्येचं चिन्ह देत. मोठ्या संख्येचं चिन्ह फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला देतो. जर मल्टिप्लिकेशन असेल तर कायम लक्षात ठेवा, जर एक संख्या मायनस मध्ये असेल तर येणारं आन्सर कायम मायनस मध्ये येतं. 4 × 2 किती? 8. एक मायनस मध्ये म्हणून -8. आणि जर दोघं मायनस मध्ये असेल तर मित्रांनो येणारं आन्सर कशात येतं? प्लस मध्ये येतं. कशात येतं? प्लस मध्ये. हे मल्टिप्लिकेशनचे फिक्स रूल आहे. सेम डिव्हिजनचं देखील सेम. जर एक मायनस मध्ये असेल तर येणारं आन्सर कशात येतं मित्रांनो? मायनस मध्ये. कशात येतं? मायनस मध्ये. राहील लक्षात? मग ते मायनस साइन खाली जरी असेल तरी मित्रांनो ते ऑटोमॅटिक वरती शिफ्ट होऊन जातं. कळालं? खालच्या नंबरला जरी मायनस साइन असेल तर ते ऑटोमॅटिक वरती शिफ्ट होऊन जातं. कळालं? मग ते येणार आन्सर मायनस मध्ये येतं. आणि जर दोघांना मायनस असेल मित्रांनो, दोघांना मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं? प्लस मध्ये येतं. कशात येतं? प्लस मध्ये. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला सेम आहे. एक मायनस मध्ये असेल तर मायनस मध्ये, दोघं मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर प्लस मध्ये. राहील लक्षात सगळ्यांना? क्लिअर झालंय? समजलंय? ओके, क्लिअर? ओके, मग आता याच्यानंतर मित्रांनो बघा, हे झालं बेसिक. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसत असेल मित्रांनो काय बघा, सर्व साइन मिक्स दिसत आहेत. प्लस पण दिसतंय, इंटू पण दिसतंय, डिवाइड पण दिसतंय, मायनस पण दिसतंय. मग असं जेव्हा एकत्र असेल तेव्हा मित्रांनो आपण बोडमास रूल वापरतो. काय वापरतो? बोडमास रूल. बोडमास रूल काय सांगतो मित्रांनो बघा, बोडमास रूल, बोडमास रूल. ओके, बोडमास रूल आपल्याला काय सांगतो बघा. ओके, जर क्वेश्चन मध्ये ह्या बीओचा अर्थ काय होतो? ब्रॅकेट ऑफ. जर याला कंचे भागू बेव म्हणतो आपण मराठीत. ओके, बरोबर आहे ना? क्लिअर? जे मराठीत शिकले असतील, कंचे भागू बेव. ओके, या बीचा अर्थ काय होतो मित्रांनो? क्वेश्चन मध्ये जर ब्रॅकेट असेल ना तर सगळ्यात आधी आपण ब्रॅकेट सोडवतो. काय सोडवतो? ब्रॅकेट. पण इथं कुठे क्वेश्चन मध्ये ब्रॅकेट दिसतोय का? नाही दिसत आहे. कळालं? या डी चा अर्थ काय होतो रे? डिव्हिजन. या डी चा अर्थ काय होतो? डिव्हिजन. या यम चा अर्थ काय होतो मित्रांनो? मल्टिप्लिकेशन. काय होतो? मल्टिप्लिकेशन. या ए चा अर्थ होतो मित्रांनो ऍडिशन. आणि या एस चा अर्थ काय होतो? सबट्रॅक्शन. म्हणजे जर ब्रॅकेट नसेल तर सगळ्यात आधी डिव्हिजन करावी लागते मित्रांनो. काय करावे लागते? डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ऍडिशन, सबट्रॅक्शन. या दोघांमध्ये काही केलं आधी तरी फरक पडत नाही, फक्त साइन व्यवस्थित बघायचं. पण सगळ्यात आधी डिव्हिजन करायचंय. काय करायचंय? डिव्हिजन. म्हणजेच डायरेक्ट इथे मित्रांनो -17 + 6 होईल का? नाही. डायरेक्ट ऍडिशन होईल का? नाही. आपल्या मनाप्रमाणे मॅथ सोडवायचं नाही. मग आता इथे मित्रांनो बघा, मी क्वेश्चन परत लिहितो. काय क्वेश्चन बघा, -17 ओके +6 इंटू -4 ओके क्लिअर +84 डिवाइड बाय 6. ओके, असा क्वेश्चन आहे मित्रांनो. सगळ्यात आधी होताना काय होईल? डिव्हिजन होईल. काय होईल? डिव्हिजन. ओके, कळालं? म्हणजे -17 जसाच्या तसा राहील.
मग तुम्ही बघा आता इथे तर डिव्हिजन होणारच आहे, पण ह्या इथं मल्टिप्लिकेशन आहे. डिव्हिजन नंतर आपण मल्टिप्लिकेशन करतो ना, मग इथल्या इथं एक स्टेप न एक्स्ट्रा वाढवता तुम्ही आधी इथं मल्टिप्लिकेशन लगेच करून घेतलं तरी चालेल. बघा हा 6 × -4 सर ह्या -4 ला ब्रॅकेट का दिलंय? कारण का रे तो 4 मायनस मध्ये, मग बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये जेव्हा मायनस मध्ये असेल हे असं दिसायला चांगलं नाही वाटत ना, म्हणून त्या असं दिलेलं असतं. कळालं? ओके क्लिअर. मग 6 × -4 किती? हा प्लस जसाच्या तसा बघा मल्टिप्लिकेशन मध्ये एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं? मायनस मध्ये, बरोबर आहे. 6 × -4 किती होतात? -24 होतात. क्लिअर, बेसिक मध्ये सांगून झालंय. आणि हे डिव्हिजन मित्रांनो 84/6 बघा असं मनातल्या मनात केलं तरी चालेल किंवा पाढे पाठ असतील ना तर लवकर आन्सर येतं. बघा 84/6 14 × 84 होतात, बरोबर आहे ना. म्हणजे 84/7 14 येणार आहे. पाढे पाठ असेल तर लगेच येतं, किंवा तुम्हाला असं डायरेक्ट येत नसेल तर तुम्ही चमचा मेथडने जसं डिव्हिजन करतात तसं करून घ्यायचं. बघा 6 × 1 = 6, 8तून 6 गेले 2 उरले, हा 4 खाली जसाच्या तसा, 6×4 = 24. ओके 24 मधून 24 गेले तर उरले किती रे? 0. म्हणजे भागाकार किती आला? 14. समजलं? किंवा तुम्ही इथल्या इथं पण करू शकतात मित्रांनो. बघा 6×1 = 6, 8तून 6 गेले किती उरले? 2, 2वर 4, 2वर 4 24, 6×4 = 24. समजलंय सगळ्यांना? आता हे प्लस मायनस मायनस होतं, बरोबर आहे. तर काय उरलं? -17 -24 अधिक 14. आता साइन सेम आहे या दोघांचं साइन काय मित्रांनो? सेम आहे. साइन सेम असेल तेव्हा काय करतो आपण? ऍडिशन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. ऍडिशन केली तर किती होईल रे? 24 आणि 10 34, वरचे 7 41. मोठ्याचं साइन मायनस आहे म्हणून -41 अधिक 14 जसंचे तसं. आता डायरेक्ट 41 अधिक 14 होईल का रे? नाही. 41चं साइन काय? मायनस. मगाशी बेसिक मध्ये सांगितलं होतं ना 2 आणि 3चं, 2 आणि 5चं, बरोबर आहे. तर बघा दोघांचं साइन बघायचंय. दोघांचं साइन अपोजिट आहे म्हणजे काय होतं? वजाबाकी होते, बरोबर आहे. कळालं? सबट्रॅक्शन होतं. मग करा सबट्रॅक्शन. 41 मधून 10 गेले 31, 31 मधून 4 गेले 27, बरोबर आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, म्हणून याचा आन्सर काय येणार आहे फायनल? -27. ऑप्शन नंबर डी. काय येणार आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर डी. समजलंय सगळ्यांना काय सांगितलं मी? कळालंय सगळ्यांना? ओके. काय केलं आपण मित्रांनो? बोडमास रूल वापरला. बोडमास रूल नुसार डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, डायरेक्ट यांचं ऍडिशन झालं असतं का रे? नाही. ऍडिशनच्या आधी मल्टिप्लिकेशन रूल येतो ना, म्हणून या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. ते डिव्हिजन वेगळं होतं म्हणून डिव्हिजन केलं. समजलंय सगळ्यांना? जाऊ मी पुढे. कळालंय? बघा पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो? आणि जर लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करायला लाजायचं नाहीये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला लाजायचं नाहीये मित्रांनो. आणि जर मनापासून लेक्चर आवडत असेल तर मला लय भारी हा शब्द खूप आवडतो. ओके तर मित्रांनो नक्की लय भारी कमेंट टाईप करायची जर लेक्चर आवडलं असेल तर, बळजबरी करायचं नाही. ओके चला मग सेम टाईप नुसार मित्रांनो बघा मी क्वेश्चन लिहून घेतो. काय आहे? 30 - 10 गुणिला 2 ओके अधिक 4 वजा 12 डिवाइड बाय 6. बरोबर आहे मित्रांनो? चला सगळ्यात आधी मित्रांनो डायरेक्ट 30 - 10 होईल का? नाही. या दोघांचं आधी मल्टिप्लिकेशन होईल, बरोबर आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, या दोघांचं डिव्हिजन होईल, बरोबर आहे. डायरेक्ट हे मायनस प्लस करायचं नाही. हा 30 जसाच्या तसा पुढे वजा साइन आहे, वजा 10 गुणिला 2 किती रे? 20. 10 गुणिला 2 किती? 20 अधिक 4 वजा 12/6. 12/6 किती? 2. 6 दुने 12 होतात ना. समजलं? कळालं? क्लिअर? कोणी म्हणत असेल सर आधी डिव्हिजन करतात मग मल्टिप्लिकेशन, बघा हे दोघं वेगवेगळे होते ना. मग मी इथे बघा हे आधी डिव्हिजन केलं असतं मग नंतर मल्टिप्लिकेशन 2 स्टेप वाढल्या असतं ना. मग इथल्या इथं करून घ्यायचं. 10 दुने 20 आणि 12/6 2. बाकीचं जसं तसं. आता मित्रांनो कुठल्याही दोन संख्येचं तुम्ही कसंही केलं कॅल्क्युलेशन, म्हणजे आधी या दोघांचं केलं तरी चालेल किंवा या दोघांचं केलं तरी चालेल किंवा या दोघांचं कसंही करा मित्रांनो, किंवा तुम्ही एकत्र केलं तरी चालेल. बघा एकत्र करूया म्हणजे तेवढ्या स्टेप वाचतात. 30 - 20 किती होतात रे? अधिक 10 आणि अधिक 4 वजा 2. दोघांचं साइन बघायचं. +4 -2. 4 मधून 4 गेले किती उरले? 4 मधून 2 गेले किती उरले? +2, बरोबर आहे. 10 + 2 किती होतात मित्रांनो? 12. तर याचा आन्सर येणार आहे 12. समजलं? काही अवघड आहे का? नाही. आहे का मित्रांनो सोपं? तुम्हीच सांगा मित्रांनो सोपं आहे का नाही? काही अवघड आहे? अजिबात नाही. समजलंय? जमतंय? चला मग पुढे जाऊया. ओके चला
पुढचा क्वेश्चन मित्रांनो सेम. काय क्वेश्चन लिहून घेऊया बघा. 17 इंटू -5 बरोबर आहे का, मायनस काय आहे -87 ओके, डिवाइड बाय काय मित्रांनो 3 आणि पुढचा +18 जसाच्या तसा. ओके क्लिअर. मग आता इथे मित्रांनो बघा काय रे, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं बघा. 17 इंटू -5 17 इंटू -5 किती होणार आहे मित्रांनो. 17 पाचा किती 85. एक मायनस मध्ये असेल म्हणून आन्सर मायनस मध्ये येतं मल्टिप्लिकेशन मध्ये. हे माहिती असेल मित्रांनो. तुम्ही बघा मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस. मित्रांनो याचा अर्थ काय होतो बघा, एकदम बेसिक पासून सांगतो. समजा बाहेर बी मायनस आहे आणि ब्रॅकेटच्या मध्ये पण मायनस आहे. ओके समजा इथं 2 आहे मित्रांनो. हा मायनस म्हणजेच याचा अर्थ काय होतो -1 होतो आणि या ब्रॅकेट या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होतं. मल्टिप्लिकेशन मध्ये दोघं मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं प्लस मध्ये येतं. बरोबर आहे ना. ऍक्च्युअल ती अशी प्रोसेस असते. मग हे मित्रांनो मायनस मायनस काय होऊन गेलं प्लस होऊन गेलं. +87 डिवाइड बाय 3 असा क्वेश्चन तयार होईल तो. पुढचा +18 जसाच्या तसं. समजलं. काय केलं 17 गुणिला -5 किती रे -85. हे मायनस मायनस काय झालं प्लस. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आणि ब्रॅकेटच्या मध्ये मायनस असेल तर मायनस मायनस प्लस होता लक्षात ठेवा. करा मग आता डिव्हिजन करून घ्या. हा -85 जसाच्या तसा. 3 ने भाग द्या मित्रांनो. 3 दुने 6 8तून 6 गेले 2 उरले 2 7 27 3 9 27 किती आलं भागाकार 29. पुढचा अधिक 18 जसाच्या तसा. का आलं हा -85 जसाच्या तसा. मी या दोघांची बेरीज आधी करून घेतो सोपं आहे. 29 आणि 18 किती रे 47. आता एकदा मायनस आहे एकदा प्लस आहे तर काय होईल वजाबाकी. साइन अपोजिट आहे ना. वजाबाकी करा बघा. या 85 मधून 7 गेले किती उरले 78. 78 मधून 40 गेले किती उरले रे 78 मधून 40 गेले 38 उरले किती उरले 38 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून -38 झालं मित्रांनो आन्सर. काही डाऊट. सोपं आहे बघा. मनातल्या मनात सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतात किंवा वजाबाकी मनातल्या मनात तुम्ही जशी वजाबाकी केली तशी वजाबाकी जशी करतात तसंही केलं तरी चालेल. पण जेवढं तुम्ही मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करणार तेवढं तुमचं आन्सर काय येणार आहे मित्रांनो फास्ट येणार आहे. समजलंय सगळ्यांना. कळालं. क्लिअर झालंय सगळ्यांना. ओके. फक्त काय रे बोडोमास रूल आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे. काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. सोपा आहे का नाही मग तुम्ही मला सांगा. मी किती अवघड क्वेश्चन घेतलेत मित्रांनो तरी काही सेकंदात आपले काय येत आहेत उत्तर येत आहेत. काय येत आहेत उत्तर येत आहेत. समजलंय सगळ्यांना. चला जायचं पुढे. पुढचा क्वेश्चन. आता मित्रांनो बघा इथे असं आपल्याला हे TCS पॅटर्न किंवा IBPS पॅटर्न असा विचारतात मित्रांनो. ओके. काय असं आपल्याला माहिती दिलेली असते. या माहितीचा अर्थ काय होतो रे म्हणजे जिथं प्लस असेल तिथं मायनस टाकायचं आहे. प्लसचा अर्थ काय दिलेला आहे त्यांनी मायनस. प्लसच्या ठिकाणी काय टाकायचंय आपल्याला मायनस. ओके. मायनसच्या ठिकाणी काय टाकायचंय मित्रांनो इंटू टाकायचंय. मायनसच्या ठिकाणी काय टाकायचंय इंटू. डिवाइडच्या ठिकाणी काय टाकायचंय मित्रांनो प्लस टाकायचंय. जिथं पण डिवाइड असेल तिथं काय टाकायचंय प्लस आणि जिथे इंटू असेल तिथे काय टाकायचंय मित्रांनो डिवाइड टाकायचंय. काय टाकायचंय डिवाइड. समजलं. जिथे प्लस असेल तिथे मायनस, मायनस असेल तिथे इंटू, डिवाइड असेल तिथं प्लस आणि इंटू असेल तिथे डिवाइड. तर आपल्याला हा जो क्वेश्चन दिलेला आहे तो लिहून घेऊया मग मित्रांनो बघा. 25 आता इथे इंटू आहे. इंटूच्या ठिकाणी काय टाकायचं आपल्याला डिवाइड टाकायचंय. काय टाकायचंय डिवाइड. 25 डिवाइड बाय 5. आता इथे डिवाइड आहे. डिवाइडच्या ठिकाणी काय टाकायचंय प्लस टाकायचंय. +7. ओके क्लिअर. हे सिम्बॉल रिप्लेस करायचे. पुढे काय मित्रांनो मायनस. मायनसच्या ठिकाणी काय टाकायचं आपल्याला इंटू टाकायचंय. काय टाकायचंय इंटू आणि पुढे प्लस आहे. प्लसच्या ठिकाणी मायनस टाकायचंय. कळालं. साइन काय करून घेतलं चेंज करून घेतलं. बघा इथे इंटू होतं. इंटूचं काय टाकायचं आपल्याला डिवाइड. बरोबर आहे. डिवाइड होतं. डिवाइडचं प्लस टाकायचंय. मायनस आहे. मायनसचं इंटू टाकायचंय आणि प्लस आहे. प्लसचं मायनस टाकायचंय. इथून ही माहिती काढून घ्यायची आणि ते सिम्बॉल रिप्लेस करायचा आणि नंतर फक्त बोडोमास रूल वापरायचा आहे. मग बोडोमास रूल नुसार काय डिव्हिजन 25/5 किती होतात 5 अधिक या दोघांचा गुणाकार 7 चोक 28 बरोबर आहे वजा 5 हा अधिक 5 वजा 5 काय होऊन जाईल कॅन्सल. 5तून 5 गेले 0 ना. उरले किती फक्त 28. काय अवघड आहे का मित्रांनो मला सांगा तुम्ही. काही अवघड आहे का तुम्हीच सांगा मित्रांनो. काय अवघड आहे का. अजिबात अवघड नाहीये. समजलंय सगळ्यांना. काही डाऊट आहे का. सोपं नक्कीच सोपं आहे मित्रांनो. समजलं.
इथून फक्त सिम्बॉल काढून घ्यायचे आणि ते रिप्लेस करायचे आणि बोडोमास रूल यूज करायचा आहे. जाऊ मी पुढे. चला सांगा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे. सेम मित्रांनो माहिती काढून घ्या. काय दिलेलं आहे डिवाइडचं काय दिलेलं आहे मित्रांनो मायनस. डिवाइडचं काय दिलेलं आहे मायनस. इंटूचं काय दिलेलं आहे आपल्याला डिवाइड. इंटूचं काय दिलेलं आहे डिवाइड. इंटूचं काय दिलेलं आहे आपल्याला डिवाइड बरोबर आहे. प्लसचं काय दिलेलं आहे इंटू. प्लसचं काय दिलेलं आहे इंटू. ओके. आणि मित्रांनो मायनसचं काय दिलेलं आहे आपल्याला प्लस. मायनसचं काय दिलेलं आहे प्लस. कळालं काही डाऊट. तर हा जो क्वेश्चन आहे त्याच्यात साइन रिप्लेस करा. काय रे 9 इंटू 3. इंटूचं काय आपल्याकडे डिवाइड. 9 डिवाइड बाय काय 3. पुढे काय प्लस 4. प्लसचं काय आपल्याकडे इंटू. इंटू 4. ओके मित्रांनो. पुढे मायनस आहे. मायनसचं काय आपल्याकडे प्लस आहे बरोबर आहे प्लस 6. पुढे डिवाइड आहे. डिवाइडचं मायनस आहे आपल्याकडे आणि पुढे मायनस आहे. मायनसचं काय आपल्याकडे प्लस आहे. हे साइन काय करून घ्यायचे रिप्लेस आणि नंतर फक्त बोडोमास रूल वापरायचा आहे. कळालं. सगळ्यात आधी डिव्हिजन होईल. हा डायरेक्ट 3 इंटू 4 होईल का मित्रांनो. आता इथे एकत्र आहे बघा. या 3 संख्यांमध्ये डिवाइड पण आहे आणि इंटू पण आहे. जेव्हा असं एकत्र असेल ना तर सगळ्यात आधी डिव्हिजनला महत्व द्यायचं कारण बोडोमास रूल नुसार आधी डिव्हिजन होतं. तर मागच्या क्वेश्चन मध्ये डिव्हिजन वेगळं होतं आणि मल्टिप्लिकेशन वेगळं होतं म्हणून आपण एकाच वेळेस करून घेतलं. पण आता इथे एकत्र आहे. जेव्हा एकत्र असेल मित्रांनो तेव्हा आधी काय करून घ्यायचं डिव्हिजन करून घ्यायचं मग मल्टिप्लिकेशन करायचं. कारण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नंतर येतं ना. समजलंय. कळालं. आता इथे मित्रांनो बघा आपण एकत्र का केलं होतं बघा. हा डिव्हिजन वेगळा होता मध्ये प्लस होता आणि ह्या इंटू वेगळं होतं म्हणजे या दोघांना ब्रेक कोणी केलं होतं प्लसने केलं होतं. तसं मित्रांनो इथे या दोघांना ब्रेक केलेलं आहे का कोणी नाही. एकत्र आहे ना मग एकत्र असेल तेव्हा आधी काय डिव्हिजन करून घ्यायचं मग नंतर मल्टिप्लिकेशन करायचं. मग करा 9 डिवाइड बाय 3 किती होणार आहे रे 3. पुढचा इंटू 4 जसाच्या तसा. ओके. हा प्लस 6 जसा तसा -2 जसाच्या तसा +5 जसाच्या तसा. 3 इंटू 4 किती होतात मित्रांनो 12 होतात. किती होतात 12. कळालं. आता हे मी लगेच करून घेतोय मित्रांनो. +6 -2 किती होतात +4 होतात म्हणजे एक स्टेप वाचेल आपली. पुढचा +5 जसाच्या तसा. करा कॅल्क्युलेशन किती होतात 12 आणि 4 16 16 आणि 5 21. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 21. ऑप्शन सी. काय अवघड आहे का मला तुम्हीच सांगा. काय अवघड आहे का अजिबात अवघड नाहीये. समजलंय सगळ्यांना. आवडतंय आवडत असेल तर लय भारी होऊन जाऊ द्या. लेक्चरला लाईक होऊन जाऊ द्या. जेवढे लेक्चर लाईक जास्त असतील कमेंट जास्त असतील तेवढे आपण काय जास्तीत जास्त लेक्चर घेणार आहोत मित्रांनो. ओके. चला पुढे जायचं. पुढचा क्वेश्चन काय आहे सेम मित्रांनो. मायनसचं काय हे डिवाइड. मायनसचं काय आपल्याकडे डिवाइड. मायनसचं काय मित्रांनो डिवाइड. ओके. नंतर इंटूचं काय आहे प्लस. इंटूचं काय मित्रांनो प्लस. ओके. प्लसचं काय आपल्याकडे इंटू. प्लसचं काय आपल्याकडे इंटू. ओके. नंतर डिवाइडचं काय आपल्याकडे मायनस. ओके. ते सिम्बॉल काय करायचे मित्रांनो लिहून घ्यायचे. कळालं. तर ते क्वेश्चन मध्ये काय करायचंय फक्त रिप्लेस करायचंय. चला करा मग. 30 -6 आहे. मायनसच्या ठिकाणी काय येईल मित्रांनो डिवाइड. बरोबर आहे का क्लिअर. पुढे +4 आहे. प्लसच्या ठिकाणी काय येईल इंटू 4. पुढे इंटू आहे. इंटूच्या ठिकाणी प्लस येईल. बरोबर आहे का. पुढे डिवाइड आहे. डिवाइडच्या ठिकाणी मायनस येईल. पुढे प्लस आहे. प्लसच्या ठिकाणी इंटू येईल आणि पुढे डिवाइड आहे. डिवाइडच्या ठिकाणी मायनस येईल. ओके. चला. जरी मोठं दिसत असेल काय रे फक्त बोडोमास वापरायचं काहीच करायचं नाही. सगळ्यात आधी डिव्हिजन. आता बघा मित्रांनो हे तिघं एकत्र आहे चालेल सोबत करून चालेल का नाही सेपरेट करा. म्हणजे डिवाइड आणि इंटू एकत्र असेल तर सोबत करायचं नाही आधी डिव्हिजन करून घ्यायचं. 30/6 किती रे 5. पुढचा गुणीला 4 जसाच्या तसा. हा अधिक 8 जसा तसा वजा हा मल्टिप्लिकेशन करून घ्या 4 गुणीला 3 किती 12. पुढचा 5 जसाच्या तसा येईल असं. हा 5 चोक किती होतात रे 20 होतात. किती होतात 20 अधिक 8 हा -12 - 5 किती होईल -17 होईल. बरोबर आहे. साइन सेम आहे ना मग ऍडिशन. 20 आणि 8 किती होतात 28. 28 मधून 17 गेले किती उरले 11 उरले. किती उरले 11. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो 11 वालं ऑप्शन नंबर 2. समजलंय सगळ्यांना. काही डाऊट. कळालंय क्लिअर. फक्त काय रे साइन रिप्लेस करायचे आणि त्याच्यानंतर बोडोमास रूल वापरायचा आहे. कोणाला काही डाऊट. सोपं आहे एकदम मित्रांनो. काय आहे सोपं आहे. काही डाऊट. समजलंय सगळ्यांना. ओके.
जायचं पुढे मित्रांनो. नेक्स्ट, आता मित्रांनो इथे बघा, हे कशाचं आहे? सरासरीचं आहे. कशाचं आहे? सरासरीचा टाईप आहे. ओके, क्लिअर. तर मित्रांनो सरासरीचा क्वेश्चन बघा. सगळ्यात आधी मित्रांनो सरासरीचं मी बघा फॉर्म्युला लिहून देतो. सरासरी म्हणजे काय? इंग्लिशमध्ये ऍव्हरेज होतो मित्रांनो. त्याला काय म्हणतो आपण? ऍव्हरेज म्हणतो. काय म्हणतो? ऍव्हरेज. ओके, तर मित्रांनो बघा, सरासरीचा फॉर्म्युला काय? सरासरीचा फॉर्म्युला काय? ओके, बघा, सरासरी इज इक्वल टू मित्रांनो एकूण बेरीज. काय फॉर्म्युला? सरासरी इज इक्वल टू एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या. एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या हा सरासरीचा मित्रांनो फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय? एक्झाम्पल दिलं समजा मी 2, 3, 5, 10 यांची आपल्याला काय विचारली? सरासरी विचारली. काय विचारली? सरासरी. फॉर्म्युल्यानुसार काय येईल? यांची बेरीज करायची. किती होते रे बेरीज? यांची 20 होते. आणि इथे संख्या किती? 4, म्हणून डिवाइड बाय 4 करायचं. जर संख्या 5 असतील तर डिवाइड बाय 5. समजलंय? मग 20 भागिले 4 किती होतात मित्रांनो? 5 होतं. किती होतं? 5. ओके, समजलं? क्लिअर. सरासरी जेव्हा आपण आता इथे मित्रांनो क्वेश्चन मध्ये सरासरी दिलेली आहे. जेव्हा पण सरासरी दिलेली असेल मित्रांनो बघा, सरासरी पण दिलेली आणि संख्या पण दिलेली. बघा आता इथे मी या फॉर्म्युल्यामध्ये हे समजलं ना सरासरीचं. ओके, फॉर्म्युला काय? आता इथे मित्रांनो बघा, मी जर फॉर्म्युल्यामध्ये टाकलं, बघा सरासरी किती दिलेली रे? 140 दिलेली. संख्या किती दिलेल्या आहेत? 5. मग मित्रांनो सरासरी पण दिलेली आणि संख्या पण दिलेली, तेव्हा काय भेटेल? एकूण बेरीज भेटेल. काय भेटेल? एकूण बेरीज. बरोबर आहे ना? हा भागीला 5 इकडे येताना काय होईल? गुणीला. म्हणजे इथून पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती येते रे? पहिल्या 5 संख्यांची जी बेरीज आहे मित्रांनो ती किती येते सांगा? 140 गुणीला 5. बरोबर आहे का? हा भागीला 5 इकडे येताना काय होईल? गुणीला होईल. माहिती आहे ना सगळ्यांना? चला मग करा. 14 पंचे किती रे? 70. 70 वरती पुढे शून्याचा साचे तसा, तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? 700. किती येणार आहे? 700. समजलंय? ओके, तर पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आलेली आहे मित्रांनो? 700. मग कायम लक्षात ठेवा, सरासरी नाही सॉरी काय, एकूण बेरीज किती आलेली आहे? 700. सरासरी आपल्याला दिलेली होती. समजलं? मित्रांनो मला काय एकदम शॉर्टकट सांगतो, जेव्हा पण क्वेश्चन मध्ये सरासरी दिलेली असेल मित्रांनो तेव्हा काय करून घ्यायचं? एकूण बेरीज काढून घ्यायची. बघा, जेव्हा सरासरी दिलेली असेल तेव्हा काय भेटते? एकूण बेरीज भेटते ना. म्हणजे पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती आली मित्रांनो? 700 आली. किती आली? 700. ही कोणाची झाली? पहिल्या 5 संख्यांची. नंतर मित्रांनो काय म्हटले? जर त्यातून एक संख्या काढली तर इतर 4 संख्यांची सरासरी किती येते? 130. आता इथे पण एक सरासरी 130 दिलेली, तर काय येईल? बेरीज येईल. कोणाची? 4 संख्यांची बेरीज येईल. मग आता ही 4 संख्यांची जी बेरीज असणार आहे ती किती असणार आहे मित्रांनो? कसं करायचं बोला? सरासरीला त्या संख्याने गुणाकार करायचा. हा भागीला इकडे तर गुणीला होतो ना, मग इथल्या इथे करून टाकायचं. 130 गुणीला 4 तर किती? 13 चोक किती मित्रांनो? 52. आणि पुढचा शून्य जसाच्या तसा. म्हणजे 4 संख्यांची बेरीज ही कोणाची रे? 4 संख्यांची. कोणाची आहे? ही 4 संख्यांची बेरीज आहे मित्रांनो. किती येते हे? 520. आणि ही जी 700 जी बेरीज आहे ती कोणाची आहे? 5 संख्यांची. मग 5 संख्यांच्या बेरीज मधून जर मी 4 संख्यांची बेरीज मायनस केली तर ती काढून टाकलेली संख्या भेटेल ना. मग 700 मधून जर मी 520 वजा केले, 700 मधून 520 वजा केली तर ती जी संख्या आहे ती कोणती रे? 180. बरोबर आहे. 700 वजा 520 किती? 180. म्हणजे जर ती काढून टाकलेली संख्या विचारली तर ती कोणती मित्रांनो? 180 आहे. कोणती आहे? 180. समजलं? जेव्हा पण सरासरी दिलेली असेल मित्रांनो क्वेश्चन मध्ये तेव्हा काय भेटते आपल्याला? एकूण बेरीज भेटते. राहील लक्षात? बघा, कारण सरासरीचा फॉर्म्युला काय? एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या. सरासरी दिलेली होती 140, एकूण संख्या दिलेली होती 5. भागीला 5 इकडे येताना गुणीला होईल. काय? एकूण बेरीज किती आली? 5 संख्यांची. 140 गुणीला 5 किती? 700. नंतर 4 संख्यांची सरासरी दिली होती, सरासरीवरून बेरीज काढून घेतली. किती आली? 520. मग 5 संख्यांच्या बेरीज मधून 4 संख्यांची बेरीज वजा केली तर ती 5वी संख्या भेटेल ना. तर 5वी संख्या किती भेटली? 180. समजलंय सगळ्यांना? ओके, एवढे सोपे क्वेश्चन्स असतात मित्रांनो. फक्त आपल्याला काय बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे मित्रांनो? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी म्हटलेली. काय म्हटलेलं आहे? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी म्हटलेली. ओके,
मग आता इथे मित्रांनो जेव्हा आपल्याला असं सलग दिलेलं असेल 1 ते 100 सलग दिलेलं आहे ना, कळालं? मग आता इथे मित्रांनो जेव्हा असं सलग विचारलेलं असेल तेव्हा मित्रांनो काय सरासरीचा फॉर्म्युला काय आपण सगळ्यांची बेरीज करतो डिवाइड बाय एकूण संख्या. असं जर करत बसले तर खूप वेळ जाईल ना. म्हणजे मला काय सांगायचंय रे, बघा आता आपण एवढं लिहून घेणार का 1 2 3 1 ते 100 पर्यंतच्या विषम म्हटलेला आहे. विषम म्हणजे काय रे, 1 1 3 5 त्याला आपण ऑड नंबर म्हणतो, बरोबर आहे ना. त्या संख्या माहिती आहे ना सगळ्यांना. विषम म्हणजे काय रे, ऑड नंबर. मग अशा 1 ते 100 पर्यंत लिहत बसणार का, नाही. आणि त्यांची परत सगळ्यांची बेरीज करायची, अवघड जाईल ना. जो सरासरीचा मी आता मगाशी फॉर्म्युला सांगितला त्याच्यानुसार. त्याच्यापेक्षा मित्रांनो असं जेव्हा सलग दिलेलं असेल ना तर काय करायचं, आपल्याकडे शॉर्टकट आहे. काय शॉर्टकट, सरासरी इज इक्वल टू काय मित्रांनो फॉर्म्युला बघा, पहिली संख्या काय रे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. काय फॉर्म्युला, जेव्हा असं सलग दिलेलं असेल मित्रांनो 1 ते 100 सलग म्हटलेलं आहे ना, जेव्हा असं सलग अंक असतील तर फॉर्म्युला काय त्याच्यात, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. मग आता इथे मित्रांनो विषम म्हटलेलं आहे ना, तर पहिली विषम संख्या घ्या. पहिली विषम संख्या किती रे, 1. आता इथं शेवटची विषम आहे ना, तर शेवटची विषम संख्या घ्या. शेवटची विषम संख्या किती येणार आहे, 99. किती येणार आहे, 99 भागीला 2 जसाच्या तसा. समजलाय? समजा जर इथं समसंख्या म्हटलं असतं तर आपण पहिली समसंख्या घेतली असती आणि शेवटची समसंख्या घेतली असती. समजलंय सगळ्यांना? कळालं? इथं विषम म्हटलेलं आहे म्हणून पहिली विषम घेतली आणि शेवटची विषम घेतली. मग हे 99 अधिक 1 किती रे, 100. 100 भागीला 2. 100 भागीला 2 किती येणार आहे, 50. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, 50. ऑप्शन नंबर ए. समजलंय? जेव्हा असं कंटिन्यू नंबर दिलेले असतील 1 ते 100 कंटिन्यू नंबर दिलेले ना, तेव्हा हा शॉर्टकट मित्रांनो आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. समजा अजून एक क्वेश्चन घेऊ. समजा जर असा क्वेश्चन विचारला मित्रांनो तुम्हाला, काय समजा 1 ते 50 मधील काय रे, 1 ते 50 मधील समसंख्यांची सरासरी किती. 1 ते 50 मधील काय समसंख्यांची सरासरी किती. ओके, जर असा क्वेश्चन विचारला मित्रांनो तर काय करायचंय मला सांगा. आता इथे काय सेम फॉर्म्युला, पहिली समसंख्या किती रे, 2 अधिक शेवटची समसंख्या किती आहे, 50 भागीला 2. इथे जो शब्द दिलेला असेल तोच घ्यायचा, पहिली संख्या आणि शेवटची संख्या. इथे सम म्हटलेलं आहे म्हणून पहिली समसंख्या घेतली आणि शेवटची विषम संख्या घेतली. मग याचा आन्सर काय येईल सांगा, 50 अधिक 2 किती, 52. 52 भागीला 2, 52 भागीला 2 म्हणजे किती रे, 26. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, 26. समजलंय सगळ्यांना? कळालं कसं करायचंय? कळालं का रे? चला सांगा मला, काय डाऊट क्लिअर झालेलं आहे? मग समजलं असं जेव्हा सलग दिलेलं असेल तर फॉर्म्युला काय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. इथं विषम असेल तर पहिली विषम घ्या, शेवटची विषम घ्या. इथे सम असेल तर पहिली सम घ्या, शेवटची सम घ्या. समजलंय सगळ्यांना? विषम आणि सम माहिती ना, सम म्हणजे काय रे, इवन नंबर आणि विषम म्हणजे ऑड नंबर. इवन नंबर कोणते, समसंख्या कोणत्या आहे, 2 4 2च्या मल्टिपल मध्ये, 2च्या पाडातल्या. कळालंय? समजलंय सगळ्यांना? चला काही डाऊट क्लिअर झालेलं आहे मित्रांनो? काय करायचंय, चला सगळ्यांनी सांगायचंय. काही डाऊट याच्यात? आवडतंय सगळ्यांना लेक्चर? एकदम बेसिक पासून सांगतोय मित्रांनो, सांगतोय का? मॅथ्स मधली भीती कमी होते का? 100% मॅथ्स मधली भीती काय होणार आहे तुमची, कमी होणार आहे. समजलंय सगळ्यांना? काही डाऊट? ओके, सेम मित्रांनो सरासरीवरचा बघा क्वेश्चन आहे. काय म्हटलेलं आहे मित्रांनो, आता इथं नंबर काय रे, वेगवेगळे दिलेले. असे जेव्हा वेगवेगळे दिलेले असेल तर आपल्याला सरासरीचा जो मेन फॉर्म्युला आहे तोच वापरायचा आहे. बघा काय सरासरीचा फॉर्म्युला काय, एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या, बरोबर आहे. सरासरीचा जो फॉर्म्युला आहे, मेन फॉर्म्युला, तो काय मित्रांनो बोला, एकूण बेरीज, एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या, बरोबर आहे का, बोला. मग काय रे, बेरीज, काय बेरीज किती, सरासरी दिलेली मित्रांनो, किती दिलेली, 13. काय दिलेली, 13 दिलेली ना. मग बघा सरासरी किती दिलेली, 13. एकूण बेरीज करा, यांची बेरीज 15 अधिक 7 अधिक 16 अधिक 8 अधिक के भागीला एकूण संख्या. एकूण संख्या किती रे, 1 2 3 4 5. कोणी म्हणत असेल सर इथं तो फॉर्म्युला युज नाही करू शकत का, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या? नाही मित्रांनो, कारण इथे नंबर सलग दिलेले आहेत का आपल्याला, नाही.
जेव्हा सलग नंबर दिलेले असतील 1 ते 100 सलग आहे ना, 1 ते 50 सलग आहे ना, तेव्हाच वापरायचा तो फॉर्म्युला शॉर्टकट वाला. समजलंय? क्लिअर. मग हा भागीला 5 इकडे येताना काय होईल रे? गुणीला 13 गुणीला 5 किती होतात? 65. चला यांची बेरीज करा. 15 आणि 7 किती होतात? 22. बरोबर आहे का? किंवा 7 आणि 8 आहे. 7 आणि 8 15. 15 आणि 15 30. 30 आणि 16 46. अधिक के जसाच्या तसा. के ची व्हॅल्यू काढायची मित्रांनो, तर हा अधिक 46 इकडे येताना काय होईल? वजा होईल. काय होईल? वजा. तर 65 वजा 46. 65 वजा 46 किती होतात? 19. किती होतात? 19. तर ही के ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो? 19. किती आली? 19. तर याचा आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर ए. समजलंय सगळ्यांना कसं करायचंय? बोला. क्लिअर झालंय सगळ्यांना? ओके. क्लिअर. काय करायचंय मित्रांनो? समजलंय सगळ्यांना? बोला लवकर. एकदम सोपं आहे. सरासरीचं आलं का लक्षात? मग आता तुम्हाला जेव्हा पण सरासरीचा क्वेश्चन येईल, तुम्ही मित्रांनो रॉंग करणार का? नाही. ओके. सोपं आहे का नाही मला सांगा? काय अवघड वाटतंय का? अजिबात अवघड वाटत नाहीये. समजलंय सगळ्यांना? चला. काही डाऊट याच्यात? क्लिअर झालंय मित्रांनो? ओके. तर मग आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं? सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स बघितले. त्याच्यात डायरेक्ट दिलेले असतील तर डायरेक्ट, आणि जर तर असं दिलेलं असेल तर तो टाईप बघितला, आणि सरासरीचे क्वेश्चन बघितले मित्रांनो. आवडले सगळ्यांना? तर अशा आपण भरपूर लेक्चर्स आपण या युट्यूब चॅनलवरती घेणार आहोत. काही रेकॉर्डेड असतील आणि काही आता आपण लाईव्ह सिरीज देखील सुरू करणार आहोत. प्रत्येक सब्जेक्टचे आपल्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी. फक्त तुम्ही काय करायचंय मित्रांनो, आपलं जे टिक्कर मराठी सरळ सेवा भरती हे जे युट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला काय करून ठेवायचंय मित्रांनो? सबस्क्राईब करून ठेवायचंय, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो काय सर्व अपडेट भेटत राहतील. आणि मित्रांनो या चॅनलवरती फक्त काय मित्रांनो, तुम्हाला लेक्चरच नसणार तर काय मित्रांनो, ज्या ज्या एक्झाम येत असणार आहे त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन कळत जाईल. कोणती एक्झाम कधी आहे, काय आहे, सर्व तुम्हाला वेळेवरती माहिती भेटत जाईल. तर तुम्ही फक्त काय करायचंय? टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. आणि लेक्चर आवडलं असेल तर काय करायचं? लाईक जोरात करायचं, लाजायचं नाही. आणि कमेंट काय करायची? लय भारी, कारण मला लय भारी शब्द खूप आवडतो. आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये टाका. नक्की मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर थँक्यू सो मच. पुढे आपण भेटूया. थँक्यू.